नमस्कार, वॉइस ऑफ सिनेमा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे आपला मित्र दीपक भोवर पाटील. तर सालबर्डी नावाचा चित्रपट येतोय. ही जी टीम आहे आपण जे पाहतोय ही प्रोड्युसर टीम आहे, निर्मात्यांची टीम आहे. आणि सालबर्डी हा चित्रपट आणि हे निर्माते नेवासा गावचे, नेवासा तालुक्याचे आहेत. तर सर नमस्कार. काय आहे नेमकं सालबर्डी चित्रपटाचं रहस्य काय? सत्य घटनेवर आधारित असं पोस्टरवरती लिहिलेलं आहे. काय आहे नेमकी सत्य घटना, थोडक्यात सांगा. सालबर्डी हे बेसिकली एक चांदा नावाचं गाव आहे नेवासामध्ये. तिथे एक गूढ हत्याकांड झालेला आहे लहान मुलांच्या संदर्भात. त्याच्या स्टोरीवरती हा आधारित आम्ही सिनेमा बनवलेला आहे. तर त्या सिनेमामध्ये जे आम्ही काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते 90% तरी आम्ही त्यांना सत्य जे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा दिग्दर्शकांनी आमचा थोडासा चेंजेस केलेला आहे, थोडा सिनेमॅटिक व्ह्यूसाठी. पण जे काही सत्य झालेलं आहे तेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फार सत्य जे आहे ते फार रहस्यमय आहे आणि खूप थ्रिलर टाईपमध्ये मूवी आहे. आणि जी घटना घडलेली आहे त्याच्यावरतीच आधारित आहे. त्याचा एंड जो आहे तो फार रहस्यमय आहे आणि तो सगळ्यांना असं वाटेल की आवडेल. आणि आम्ही जे काही कलाकार या मूवीमध्ये घेतलेले आहेत ते फार नामवंत कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत. म्युझिक जे आहे ते पद्मनाभ गायकवाड यांचं दिलेलं आहे. BGM जे आहेत अमर मोहिले यांचं आहे. तर आपण इंडस्ट्रीमधली बेस्ट जी काही स्टारकास्ट आहेत, जे बेस्ट टेक्निकल टीम आहे ती घेऊन हा मूवी बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रीय लोकांना एक चांगला मूवी मिळेल. एक त्यांनाही सुद्धा असं वाटेल की मराठी मूवी सुद्धा एक चांगल्या दर्जेदार पद्धतीचे मूवीज आजकाल बनतात आहे. आपण बऱ्याच वेळेस साऊथ मूवींचा फॉलो करतो, साऊथ मूवींना डब करून बघतो, मल्याळम मूवींचा कंटेंटबद्दल बोलतो. तर हे सगळं काही दिवसानंतर आपण मराठीबद्दल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बोलू शकू, यासाठी आम्ही हा मूवी बनवलेला आहे. सर, मूवीचं संपूर्ण शूट कुठे झालं नेमकं? हे शनी शिंगणापूरच्या जवळ झालेलं आहे. तर आम्ही विषय जो जिथे घडला आहे तिथेच जवळ शूट करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, जेणेकरून मूवीला नॅचरलिटी मिळेल आणि एक ओरिजिनल कॉन्टेंट जिथे घडलेला आहे तोच आम्ही ग्रास्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपट हा नेमकं हॉरर आहे की काय, म्हणजे थ्रिलर आहे? बेसिकली हे इन्व्हेस्टिगेशन स्टोरी आहे. याच्यामध्ये अंधश्रद्धेचा काही अँगल आहे याच्यामध्ये. त्यामुळे जो इन्व्हेस्टिगेशन तपास करत असतात पोलीसवाले, त्यांच्यासोबत काय काय घटना घडतात, कुठे कुठे त्यांना चॅलेंजेस येतात, त्याच्यावरती हा मूवी आहे. ओके सर, निर्माता म्हणून तुम्हाला काय वाटतं, मराठी सिनेमे उत्कृष्ट लेवलचे बनू शकतात का? बिलकुल बनू शकतात. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की मराठी मूवींना बजेट नसतं म्हणून मूवी बनत नाही. मला असं वाटत नाहीये. कॉन्टेंट चांगला असेल, डिरेक्टर चांगले असतील आणि टीम जर छान असेल तर कमी बजेटमध्ये सुद्धा चांगले मूवी बनवल्या जाऊ शकतात. तुम्ही जर मल्याळम इंडस्ट्री बघितली तर खूप हाय बजेट मूवीज नसतात पण कॉन्टेंट खूप चांगलं असतं. आता जो एक गुजराती मूवी येऊन गेला जो कृष्णावरती होता, तुम्ही जर बघितलं असेल, बजेट 50 लाख होतं फक्त, पण त्यांनी भरपूर कमाई केली कारण कॉन्टेंट चांगलं होतं. आपल्याला कॉन्टेंटवरती भर द्यायला लागेल. चांगले डिरेक्टर आपल्याला हवेत, चांगले कलाकार हवेत, जेणेकरून आपण प्रेक्षकांना काय बघायला आवडतं ते आपण देऊ शकू. तर महत्वाचं आहे आपली जी मानसिकता आहे ती बदलायला हवी की आपण एक चांगलं कॉन्टेंट जर दिलं तर नक्कीच आपले प्रेक्षक त्याला साथ देतील. मराठी लोकांवरती खापर पडण्यात काही अर्थ नाही. आपण चांगले कंटेंट देऊया जेणेकरून मराठी लोक आपल्याला साथ देतील. ओके सर, संपूर्ण महाराष्ट्र चित्रपट कधी रिलीज होतो, डेट वगैरे काय? 17 एप्रिलला आपण मूवी हा रिलीज करत आहोत. महाराष्ट्रभर मूवी रिलीज होत आहे आणि आम्ही याच्यामध्ये असा विचार करतोय की आम्ही यांना हिंदी डब करून सुद्धा OTTवर आणण्याचा आमचा याच्यात प्रयत्न असेल. पण मराठी आणि हिंदी दोन्ही जे प्रेक्षक आहेत, दोन्ही वर्गातले प्रेक्षक, त्यांनाही सुद्धा हा बघायला मिळेल. सर, शेवटचे 2 शब्द मराठी इतर निर्मात्यांसाठी काय काय सांगू शकाल? इतर निर्मात्यांनी तयार व्हायला पाहिजे. निर्मात्यांनी फक्त पैसे लावले म्हणजे माझं काम झालं असं नसतं. आपल्याला त्याचा पार्ट व्हायला लागतं. फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून याला मराठी पिक्चरना बघू नये. तुम्ही त्याचा पार्ट बना, जेणेकरून हा मूवी जो कोणताही तुम्ही मूवी बनवताय त्याला मॅक्सिमम आपल्याला कसं चांगलं बनवता येईल याच्यासाठी निर्मात्यांचं सुद्धा तेवढं सहकार्य आवश्यक असतं. जर दिग्दर्शकाला निर्मात्याचं सहकार्य मिळालं तर दिग्दर्शक सुद्धा खूप चांगल्या हरळीने पद्धतीने काम करतो आणि या मूवीला, कोणत्याही मूवीला एक वेगळ्या लेवलपर्यंत नेऊन याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.